प्रभाग क्रमांक 27 मधून धनंजय जाधव हे हाडाचे कार्यकर्ते, वस्तीत राहणारे, वस्तीतील नागरिकांची 24 तास सेवा करणारे, ज्यांनी एक वेळ स्वतः मागे राहून मित्राला मोठे केले, त्याच मित्राने शहराध्यक्ष असूनही आज त्यांचा घात करून भाजपाचे तिकीट कापले. त्यामुळे अतिशय दुःखी झालेले धनंजय जाधव सरतेशेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह घेऊन प्रभाग क्रमांक 27 मधून निवडणुकीला उभे राहिलेले आहेत. आंबिलोडा वसाहतीतील लोकांच्या तोंडाला पाणी पुसणारा धीरज घाटे हा निष्क्रिय नगरसेवक असल्याचं धनंजय जाधव यांनी सांगितले. विकास प्रभागाचा न करता स्वतःचा विकास करणारा नगरसेवक आता नागरिक निवडून देणार नाही, असे धनंजय जाधव यांनी सांगितले आहे. शेवटी विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून ते डॉक्टरांचा सल्ला घेऊ लागलेत. 16 तारखेला गुलाल आमचाच असणार आहे, असेही शेवटी बोलताना धनंजय जाधव यांनी सांगितले. नमस्कार, आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 27 मधले शालेय उमेदवार आहेत. धनंजय भाऊंचा हा कुटुंब कबिलातला हा वाड आहे. त्यांनी या ठिकाणी भरपूर कामं केलेली आहे. आपण ज्या मंदिरामध्ये आज उभे आहोत, या मंदिरातल्या गणपतीची स्थापना देखील त्यांच्या हस्ते झालेली आहे. तर एकदा भाजपने त्यांना तिकीट दिलं, दुसऱ्या वेळेला नाकारलं, या वेळेला पण नाकारलेलं आहे. तसं पाहिलं तर हाडाचा कार्यकर्ता आहे. आज जे प्रस्थापित त्या ठिकाणी जाऊन बसलेले आहेत, त्यांनी दरवेळेला आपल्यापेक्षा मोठा कोणी व्हायला नको या भावनेतून धनंजय भाऊला डावलण्याचं काम केलेलं आहे. धनंजय भाऊ आज जे काही इलेक्शन हे लागलेलं आहे, अजितदादांनी तुमचा विश्वास दाखवलेला आहे आणि तिकीट दिलेलं आहे. या प्रमाणामध्ये फिरताना आपल्याला काय वाटतं आणि प्रचाराच्या संदर्भात नागरिकांचं काय म्हणणं आहे? गेली 25 वर्ष मी सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो. सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर 24 तास उपलब्ध असणारा कार्यकर्त्यांपैकी मी एक आहे. 2017 साली मला भारतीय जनता पार्टीचं तिकीट नाकारलं. त्यावेळी तेच केलं. भारतीय जनता पार्टीच्या अतिशय प्रामाणिकपणे 24 तास प्रत्येक अभियानामध्ये, आंदोलनामध्ये आणि विविध कामामध्ये मी सक्रिय होतो. परंतु यावेळी त्यांनी तिकीट नाकारलं. ते तिकीट नाकारण्याचं काम इथल्या बोलघेवड्या अध्यक्षांनी केलं. ज्या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत त्या आंबिलोडा कॉलनीमध्ये त्यांनी आता ते परवाशी सांगितलं की मी हक्काची घरं करून देणार. 15 वर्ष झाली ह्या भागामध्ये नगरसेवक आहेत. कुठल्याही प्रकारे त्यांनी ही मालकी करून देण्याच्या बाबतीतला विषय त्यांनी केला नाही. परंतु मी 2015 साली पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मी सांगितलं, उपसूचना दिली की या पुणे महानगरपालिकेच्या चतुर्श्रेणीच्या कामगारांना तुम्ही ही हक्काची मालकीची घरं द्या. परंतु त्यावेळी असलेला घाटे नावाच्या नगरसेवकांनी त्याला विरोध केला आणि बीओटी आणली. आम्ही बीओटी आंदोलन करून बीओटी कॅन्सल केली. पण या ठिकाणी गणपती बाप्पाच्या साक्षीने मी शपथ घेतो, जर निवडून आलो तर या महानगरपालिकेच्या प्रत्येक सेवकांची घरं मालकी हक्काने करून देणार. त्यावेळेला आपण या ठिकाणी काम करताय, गणपतीचा उत्सव पण मोठा होतो. आता बाकीचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी ते जवळजवळ कागद घेतले. समजा आपल्याला गावाला जाते त्यावेळेला असं काय होते, जसं असं एखादं झाडाला उघडं येतात. आपण म्हणतो की आंब्याच्या झाडाला आंबे जेव्हा लागतात तेव्हा दगड मारतात. तीच परिस्थिती आमची. मी त्याच पद्धतीने काम करत होतो. काम केल्यामुळे यांना मी नकोसा होतो आणि या भागामध्ये मीच असलो पाहिजे अशी भावना ह्या लोकांची असल्यामुळे मला डावलण्यामध्ये आलं. पण एक सांगतो की आता प्रभागामध्ये फिरत असताना आपण पाहत असाल एवढा मोठा जनसमुदाय फोन केलेला आहे, पण ते स्वतः आणून या ठिकाणी आमच्याबरोबर फिरतायत. लोकांचा प्रतिसाद येते होता, तुम्ही आमच्याकडे नका, तुम्ही दुसरीकडे जा, दुसरीकडे प्रचार करा, आम्ही मदत तुम्हाला देणार आहोत. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या या उमेदवाराची हवा काही झालेली आहे आणि प्रचंड मताने आम्ही राष्ट्रवादी आमच्या पाडवकर्ता असतील 4 उमेदवार महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये प्रचंड मताने निवडून जाऊ आणि जो निकाल पाहिला पुणे महानगरपालिकेचा लागेल त्याच्यामध्ये आम्ही विजय झाल्याचा निकाल त्यावेळी असा आता विश्वासाने सांगतो. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.